Dear student, today we will see the numericals on the page number 72, that is, a thermally insulated pot has 150 gram ice at temperature 0 degrees centigrade. How much steam of 100 degrees centigrade has to be mixed to it so that water of the temperature 50 degrees centigrade will be obtained? First, we will write down the givens in the numericals. In your book, we have given latent heat of fusion. Latent heat of fusion, that is latent heat of melting of ice, latent heat of melting of ice. We will denote it is by L. It is given 80 calorie per gram. Then we have given latent heat of vaporization of water also. Latent heat of vaporization of water is equal to 540 calorie per gram. We will denote this latent heat of melting of ice L1, then latent heat of vaporization of water by L2. Then look at the numericals. The thermally insulated pot's mass. A thermally insulated pot's mass will denote it by M1 is equal to 150 gram. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे काही थर्मली इन्सुलेटेड मास जे आहे, पॉट जे आहे, तर त्या पॉटचं मास आपल्याला दिलेलं आहे 150 ग्रॅम. देन चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर is equal to delta T1 is equal to the change in temperature. चेंज इन टेम्परेचर मध्ये काय करायचं, मॅक्झिमम टेम्परेचर ते आहे, तर ते मॅक्झिमम टेम्परेचर मधून मिनिमम टेम्परेचर त्या ठिकाणी वजा करायचंय. आता सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते 50 डिग्री सेंटीग्रेड आणि काय दिलेलं आपलं 0 डिग्री सेंटीग्रेड. या दोघांचं असणार जे काही डिफरन्स जो आहे, चेंज इन टेम्परेचर जो आहे, तर तो चेंज इन टेम्परेचर आपल्याला करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी 50 डिग्री सेंटीग्रेड मायनस 0 डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू 50 डिग्री सेंटीग्रेड. जे चेंज इन टेम्परेचर जो आहे, तर तो चेंज इन टेम्परेचर आपल्याला किती दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे 50 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतर पेसिफिक हीट ऑफ वॉटर, पेसिफिक हीट of water, we will denote it by CW. It is 1 calorie per gram degree centigrade. पाण्याची असणारी काही पेसिफिक हीट जी आहे, तर ती पाण्याची पेसिफिक हीट आपल्याला त्या ठिकाणी 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय की सर्वसाधारणपणे चेंज इन टेम्परेचर पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार आहे. चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा T2. पुन्हा मगाच्या सारखं मॅक्झिमम मधून काय करायचंय, मिनिमम टेम्परेचर जे आहे तर ते मिनिमम टेम्परेचर त्या ठिकाणी वजा करायचं.
जे 100 डिग्री सेंटीग्रेड मधून काय करायचं आपल्याला या ठिकाणी 50 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी वजा करायचे. 100 डिग्री सेंटीग्रेड मायनस 50 डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू पुन्हा किती आलं की 50 डिग्री सेंटीग्रेड. आता फाइंड आउट करायला काय सांगितलं आपल्याला, काय सांगितले की हाऊ मच स्टीम ऑफ 100 डिग्री सेंटीग्रेड हॅज टू बी मिक्स टू इट. म्हणजे सर्वसाधारणपणे मास ऑफ द स्टीम ऑफ द 100 डिग्री सेंटीग्रेड, मास ऑफ द स्टीम शॉर्टकट मध्ये मी त्या ठिकाणी म्हणता दिसतो मास ऑफ द टीम दॅट इज M2. ते काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं येते. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी हीट ऍब्सॉर्ड बाय आईस त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. हीट ऍब्सॉर्ब बाय आईस we will denote it by Q1. कशी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते की हीट ऍब्सॉर्ब बाय द आईस. तर या ठिकाणी मास ऑफ द आईस इंटू लॅटेंट हीट ऑफ द आईस. पहा काय लिहिता येईल आपल्याला की मास ऑफ आईस इंटू लॅटेंट हीट ऑफ आईस. तर मास ऑफ आईस सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी M1 ने त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी दाखवलं आपण की सर्वसाधारणपणे मास जे आहे तर ते मास आपण त्या ठिकाणी पॉट जे आहे 150 ग्रॅम आईस म्हटलेले M1 इंटू L1. आता M1 किती दिलेले आपल्याला सर्वसाधारणपणे प्रश्नामध्ये आपल्या असं लक्षात येतं नसते की M1 जे आहे तर ते M1 आपल्याला त्या ठिकाणी किती दिलेलं आहे की 150 ग्रॅम त्या ठिकाणी या ठिकाणी 150 इंटू L1. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ द आईस ती दिलेली आपल्याला त्या ठिकाणी 80. हा गुणाकार त्या ठिकाणी करा तुम्ही. मग 15 किती याचा असते 120 म्हणजे त्या ठिकाणी 12,000 कॅलरी त्या ठिकाणी असणारी काही हीट जी आहे Q1 जे आहे तर त्या Q1 ची असणारी काही किंमत जी आहे तर किंमत त्या ठिकाणी आता असते. त्याला आपण त्या ठिकाणी इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 2 म्हणू. अशाच पद्धतीने पुन्हा हीट ऍब्सॉर्ड बाय द वॉटर फॉर्मड ऑन मेल्टिंग ऑफ द आईस त्या ठिकाणी करायची. हीट फॉर्मड बाय वॉटर काय सांगितले हीट ऍब्सॉर्ड बाय वॉटर फॉर्मड वेगळे लिहिले मी काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे हीट ऍब्सॉर्ड बाय वॉटर formed on मेल्टिंग ऑफ काय सांगितले आईस. आपण काय करू Q2 ने त्या ठिकाणी डिनोट करू. आता ही कशी काढता येईल पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे मास ऑफ द वॉटर ते आपण M1 म्हणू. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट आपण कशाने दाखवली CW ने त्या ठिकाणी दाखवली. आणि असताना जो काही चेंज इन टेम्परेचर जो आहे तर तो आपण डेल्टा T1 ने त्या ठिकाणी दाखवलेला आहे. याच्यामध्ये असणाऱ्या जे काही किमती ज्या आहेत तर त्या किमती काय करायच्या तर आपल्याला त्या ठिकाणी टाकता येतील. M1 किती आहे 150. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जे आहे तर ते स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर या ठिकाणी आपल्याला 1 दिलेले आहे. आणि असणारा जो काही डेल्टा T1 जो आहे तर तो डेल्टा T1 किती आहे तर या ठिकाणी 50 आहे. पुन्हा या ठिकाणी असणारे जे काही मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन काय करायचं तर त्या ठिकाणी करून घ्यायचे. आणि जे 15×5 या ठिकाणी 75 आणि हे जे काय असणारे ते काही 2 शून्य जे आहे तर ते 2 शून्य आपण त्या ठिकाणी दिले. म्हणजे सर्वसाधारणपणे हीट ऍब्सॉर्ब बाय वॉटर फॉर्मड ऑन मेल्टिंग ऑफ द आईस किती येताना असते
7,500 कॅलरी त्या ठिकाणी आपल्याला काय येत असते, ही Q2 ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती Q2 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी येत असते. याला आपण त्या ठिकाणी इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 2 म्हणतो. अशाच पद्धतीने आपल्याला पुढची असणारे काही इक्वेशन जे आहे तर ती इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी काढायचे की सर्वसाधारणपणे त्याच्या पुढे त्या ठिकाणी आपण पुढे पाहू आता काय होतंय, एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर पुढे हीट गिव्हन आउट बाय द स्टीम आपल्याला त्या ठिकाणी काढायची. हीट गिव्हन आउट बाय द स्टीम हे आपण काय करू, Q3 जे आहे तर त्या Q3 ने त्या ठिकाणी डिनोट करू. हीट गिव्हन आउट बाय द स्टीम फॉर्म्युला आपल्याला माहिती M2L2 म्हणजे सर्वसाधारणपणे मास ऑफ द स्टीम इंटू लॅटेंट हीट ऑफ द स्टीम. अशा पद्धतीने काय करता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी ते काढता येईल. आपल्याला या ठिकाणी असणारी काही मास ऑफ द स्टीम जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे. आणि L2 म्हणजेच काय म्हणता येईल, सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येत नसते की लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन ऑफ वॉटर आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की 550 कॅलरी पर ग्रॅम त्या ठिकाणी दिलेली. या ठिकाणी Q3 जे आहे तर ती Q3 आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. याला इक्वेशन नंबर आपण 3 त्या ठिकाणी म्हणतोय. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने हीट गिव्हन आउट बाय द वॉटर, हीट गिव्हन आउट काय सांगितले की हीट गिव्हन आउट बाय वॉटर formed on condensation of steam. जे असणारी काही वाफ जे आहे तर त्या वाफेचं ज्या वेळेला त्या ठिकाणी कंडेन्सेशन होईल, संगणन होईल, तर त्यावेळेला बाहेर टाकलेली जी काही वाफ जी आहे तर ती वाफ आपल्याला त्या ठिकाणी काढायची. Q4 जो आहे तर तो Q4 त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, फाउंड आउट करायचा आहे. पुन्हा आपल्या लक्षात येत नसते याचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्या लक्षात येत नसते की M2 त्याच्यानंतर पेसिफिक हीट जे आहे तर ते पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि असणारा जो काही Δ2 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते काय करता येईल, काढतं त्या ठिकाणी येईल. आता पुढे त्याच्यानंतर तर M2 जो आहे तर तो M2 काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. CW आपल्याला लक्षात येत नसते की पेसिफिक हीट ऑफ वॉटर ती किती आहे, 1 आहे. त्याच्यानंतर Δ2 चेंज इन टेम्परेचर आपण मगाशी त्या ठिकाणी काढलाय तर तो किती आहे, 50 त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी Q4 इज इक्वल टू M2 इंटू 50 याला आपण इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी झालं. याच्यानंतर पुढे की अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तर आपल्याला ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज त्या ठिकाणी माहित आहे की हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट, heat energy lost by hot object is equal to heat energy gained by cold object. असं हे ठिकाणी आपल्याला हे असणारे काही प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपल्याला त्या ठिकाणी माहिती. आता याच्यावरून पहा
ही सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी काढू शकतो की आता आपल्याकडे असणारं जे काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता हीट गेन जी आहे तर ती कोणकोणत्या इक्वेशन मध्ये आहे तर Q1 आणि Q2 या दोघांची ऍडिशन आपण त्या ठिकाणी केली. त्याच्यानंतर हीट एनर्जी गेन्ड बाय तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते कशामध्ये सांगता येईल की Q3 प्लस Q4 इक्वेशन जे आहे तर ती उलटी पालटी लिहिली तरी चालते. ही इक्वेशन या बाजूला इकडे त्या बाजूला काही फरक त्या ठिकाणी पडणार नाही. तर पहा अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेले ही सर्वसाधारणपणे हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट या बाजूला लिहिलेली आणि असताना जी काही हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट या बाजूला त्या ठिकाणी डावी बाजू उजवी बाजू पुढे लिहिली तर काही त्या ठिकाणी फरक पडत नाही. आता याच्यामध्ये पुढे त्या ठिकाणी Q1 जे आहे तर त्या Q1 ची असताना जी काही व्हॅल्यू आपल्याकडे त्या ठिकाणी आहे इथे दिलेली ही 12,000 प्लस Q2 आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. Q2 किती आहे 7,500 इज इक्वल टू Q3 किती आहे M2 इंटू 540 प्लस Q4 आपल्याकडे त्या ठिकाणी आहे किती आहे Q4 तर पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की M2 50 अशा पद्धतीने असणारे काही व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यू काय केलं आपण त्या ठिकाणी पुट केली. दोघांची ऍडिशन त्या ठिकाणी केली. ही ऍडिशन जर आपण त्या ठिकाणी जर केली तर ही ऍडिशन त्या ठिकाणी येता नसते 19,500 इज इक्वल. आता याच्यामध्ये M2 काय आहे तर त्या ठिकाणी कॉमन त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी M2 काय करता नसतो कॉमन त्या ठिकाणी घेता नसतो. कॉमन जर घेतलं तर किती आलं 540 प्लस 50 अशा पद्धतीचं त्या ठिकाणी येता नसतं. त्याच्यानंतर पुढे आता याच्या पुढे की 19,500 इज इक्वल टू M2 आणि या दोघांची असताना ती काही ऍडिशन जी आहे तर ती ऍडिशन आपल्याला त्या ठिकाणी करायची. ती ऍडिशन किती येता नसते 540 अधिक 50 म्हणजे त्या ठिकाणी 590 त्या ठिकाणी येता नसते 590. पुन्हा 590 काय करतो मी ट्रान्सफर त्या ठिकाणी करतो. आता 590 जे आहे तर त्या 590चं ट्रान्सफर मी या ठिकाणी केलं की 19,500 भागिले 590 बरोबर M2 किंवा मी त्या ठिकाणी लिहितोय की M2 इज इक्वल टू 19,500 भागिले 590. आता हा जो असणारा तो काही डिव्हिजन जो आहे तर तो डिव्हिजन आपण त्या ठिकाणी करता येईल की 0ला 0 त्या ठिकाणी. आता काय शिल्लक राहिलं या ठिकाणी 1950 भागिले 59 त्या ठिकाणी शिल्लक राहील. हा भागाकार काय करा तुम्ही साईडला त्या ठिकाणी करा 1950 भागिले 59. भाग जर त्या ठिकाणी जर दिला आपण 59 ने जर त्या ठिकाणी 59 गुणिले 3 जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर गुणाकार त्या ठिकाणी 177 येतात. ते आले 177 वजाबाकी करा 15 मधून 7 गेले किती राहिले 8 हातचा घेतला 2 टाकला 9 मधून पुन्हा 8 गेले खाली राहिले 1 0 ना किती उरले या ठिकाणी 0 जी सर्वसाधारणपणे वरचा 0 मी त्या ठिकाणी घेतला 18 उरले वरचा 0 घेतला 180. पुन्हा या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की पुन्हा त्या ठिकाणी असणारा काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. पुन्हा काय करतोय 3चा भाग त्यांनी पुन्हा देऊ आपण 59 गुणिले 3 केलं. पुन्हा आपल्या लक्षात येता नसते 177 त्या ठिकाणी 180 मधून काय गेले 177 गेले तर किती राहिले तर सर्वसाधारणपणे 3. पुन्हा त्या ठिकाणी काय केले काही शिल्लक राहिले म्हणून त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी दिले. पुन्हा 0 त्या ठिकाणी घेतलाय पण भाग जात नाही म्हणून पुन्हा या ठिकाणी 0 दिलं 300 मी त्या ठिकाणी. पुन्हा 59 गुणिले 5 मी त्या ठिकाणी केलं तर 59 गुणिले 5 गुणाकार तुम्ही करा तर 295 त्या ठिकाणी येताना दिसतो 295
हीच सर्वसाधारणपणे इथे किती राहिले तर त्या ठिकाणी बाकी जे आहेत रिमाइंडर जे आहेत तर ते रिमाइंडर त्या ठिकाणी 5 राहिले. म्हणजे पहा या ठिकाणी M2 जो आहे तर तो M2 किती येता दिसतो आपल्याला 33.05 एवढे काय आलं तर त्या ठिकाणी ग्रॅम त्या ठिकाणी आलं येते लक्षात. आणि देअरफॉर 33.05 ग्रॅम काय सांगता येईल आपल्याला ऑफ स्टील इज टू बी मिक्स. या अशा पद्धतीने हे असणारे जे काही उदाहरण जे आहे तर ते उदाहरण काय करता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी सोडवता येईल. धन्यवाद.